नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. रानभाज्यांची भरपूर जीवनसत्व व खनिजं असणारी अतिशय औषधी मेजवानी आहे. या विविध रानभाज्यांबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात. करटुले. करटुले ही एक पौष्टिक वेलवर्गीय रानभाजी आहे. दिसायला ती कारल्यासारखी काटेरी, मात्र चवीला कडू नसते. करटुल्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर मुबलक असतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्यास करटुले मदत करतात. पचनशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहेत. त्वचा विकारांवर करटुल्यांपासून तयार केलेले औषधी लेप गुणकारी मानले जातात. करटुले हे चवदार, पौष्टिक आणि आरोग्यासाठी लाभदायक अशी रानभाजी आहे. आता आपण बघूया फांदी. फांदी ही औषधी गुणांनी समृद्ध वेलवर्गीय रानभाजी आहे. ही भाजी चवीला अतिशय रुचकर असून आरोग्यासाठीही लाभदायक आहे. ही भाजी पचनासाठी अत्यंत उत्तम आहे. वात आणि पित्तनाशक गुणधर्मांमुळे शरीराला थंडावा मिळतो. खोकला, सर्दी आणि दम्याच्या त्रासांवर फांदी भाजीचे सेवन औषधीदृष्ट्या उपयुक्त ठरते. फांदी भाजीपासून बनवलेले मुटके आणि भजे अतिशय चवदार लागतात. तांदूळजा पावसाळ्यात सर्वत्र सहजपणे उगवणारी पालेभाजी आहे. चवीला अतिशय रुचकर आणि गुणांनी भरपूर अशी ही भाजी आहे. विशेषतः रक्त व पित्त विकारांवर उपयोगी आहे. याच भाजीसारखी आणखी एक भाजी म्हणजे चवळी. चवळी गुणधर्मांनी अगदी तांदूळजाप्रमाणेच आहे, फक्त यामध्ये क्षाराचे प्रमाण कमी असते. त्यानंतर लाल माठ व पांढरा माठ. माठाच्या दोन्ही प्रकारांचे गुणधर्म सारखेच आहेत, मात्र लाल माठ अधिक औषधी आहे. माठाची भाजी थंड असून शरीराचा दाह कमी करते. मूळव्याधीचा त्रास कमी व्हावा म्हणून हिचे नियमित सेवन करावे. लाल माठातून लोह मिळते. यानंतर आपण पाहूयात टाकळा. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला व उघड्या माळ रानावर सर्वत्र गोलाकार पानांची व पिवळसर फुलांची ही भाजी सहज उपलब्ध होते. टाकळा हे विटॅमिन ए चे उत्तम पुरवठादार आहे. टाकळ्याच्या पानातून केराटिन मिळते. टाकळ्याची भाजी कडू लागते, परंतु पचायला हलकी असते. यानंतर आपण पाहूयात अळू. अळूच्या पानात विटॅमिन ए चा विपुल साठा असतो. अळूच्या पानांमधून कॅल्शियम, फॉस्फरस व विटॅमिन सी मिळते. ही भाजी कफाचा नाश करणारी आहे. खरोखरच अतिशय स्वस्तात मिळणाऱ्या अळूच्या पानांमधील औषधी गुणधर्म अमूल्य आहेत. आता आपण पाहूयात भारंगी. भारंगीची पानं दंतूर कडा असणारी असतात. ही भाजी सुद्धा पावसाळ्यात मिळते. ही चवीला किंचित कडू व गुणांनी उष्ण असते. पचनास हलकी व भूक वाढवणारी असते. शरीरावरील सूज कमी करण्याचे गुणधर्म या भाजीत आहेत. सर्दी, ताप, खोकला या पावसाळी आजारांवर औषधी गुणधर्मानं कार्य करते. त्यानंतर करडू पांढऱ्या रंगाचे तुरे असणारी एक रानभाजी आहे. ही भाजी गुणांनी थंड आहे. काही ठिकाणी लाल रंगाच्या तुऱ्यांची ही वेगळी जात मिळते. नंतर आपण पाहूयात चंदन बथुआ. ही भाजी 3 प्रकारात मिळते: हिरव्या पानांची, लाल पानांची व किंचित सुगंधी पानांची. दीर्घायुष्य प्राप्त करून देणारी म्हणून ती सर्व पालेभाज्यात श्रेष्ठ आहे. ही भाजी पावसाळ्यात शेताच्या बांधावर सहज मिळते. नंतर आपण पाहूयात आंबट चुका. ही भाजी गुणांनी थंड व पचनास हलकी आहे. शरीराचा दाह कमी करणारी, थंड व मूत्रल आहे. ही भाजी वातनाशक आहे. अशा विविध रानभाज्यांचे सेवन करून आपण आपले आरोग्य निरोगी ठेवू शकतात. धन्यवाद. अधिक माहितीसाठी KVK अकोला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कृषी विज्ञान केंद्र अकोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.